सो आज आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा आहे, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटो फाईट, ज्याला आपण ऑल्सो कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिससुद्धा म्हणतो. सो टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर आपण थोडेफार बेसिक कन्सेप्ट बघू. तुम्हाला माहीत आहे, जो आपला फ्लावर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, दॅट इज द कार्पेल और रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दॅट इज द कार्पेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ते 3 पार्ट्सपासून बनले राहते, दॅट इज द स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. देन ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट असते? ओव्ह्यूल, आपल्याला माहिती आहे. देन या ओव्ह्यूललाच मेगास्पोअर म्हणतात किंवा मॅक्रोस्पोअर म्हणतात. नॉट अ मायक्रो, लक्षात ठेवायचं, मॅक्रोस्पोअर. सो आता मेगास्पोअर और मॅक्रोस्पोअर काय ते बघायचं आपल्याला. सो तुम्हाला माहीत आहे, मेगास्पोअर हे एक टाईपचं स्पोअर आहे जे की हेट्रोस्पोरस प्लांटमध्ये दिसून येते. तर ॲक्च्युली हेट्रोस्पोरस प्लांट म्हणजे काय? सो हेट्रोस्पोरस प्लांट म्हणजे असे प्लांट जे डिफरंट टाईप्स ऑफ स्पोअर काय करतात, प्रोड्यूस करतात. आता फॉर एक्झाम्पल दिलेल्या 2 टाईपचे स्पोअर्स आहेत, दॅट इज द मायक्रोस्पोअर अँड मेगास्पोअर. सो मायक्रोस्पोअर आपल्याला माहीत आहे, पोलन ग्रेनला म्हणतो, आणि मेगास्पोअर दॅट इज द कशाला म्हणतो आपण? ओव्ह्यूलला. सो मेगास्पोअर याचं जेव्हा जर्मिनेशन होईल, ते जर्मिनेट होतील कशामध्ये? फिमेल गमेटोफाईटमध्ये. आणि फिमेल गमेटोफाईट काय प्रोड्यूस करते आपल्याला माहीत आहे? एक सेल. सो जेव्हा एक सेल प्रोड्यूस होतील आणि या एक सेलचं काय होईल? फर्टिलायझेशन होईल. आणि फर्टिलायझेशन कोणासोबत होणार आहे? स्पर्मसोबत. तर ॲक्च्युली स्पर्म कोण प्रोड्यूस करणार आहे? मेल गमेटोफाईट, जे की ॲक्च्युली तुम्हाला लास्ट लेंथ जर तुम्ही बघसाल तर सांगितलेलं आहे तिथं, धिस सेल फर्टिलाइज विथ द स्पर्म प्रोड्यूस बाय द मेल गमेटोफाईट डेव्हलपिंग फ्रॉम मायक्रोस्पोअर. जे मेल गमेटोफाईट आहे त्याच्यापासून जे स्पर्म प्रोड्यूस झालेलं आहे, ते स्पर्म कोणासोबत फ्यूज होणार आहे? एक सेलसोबत का होणार आहे? फ्यूज होणार आहे, म्हणजे फर्टिलायझेशन होणार आहे. सो हे झालं मायक्रोस्पोअरबद्दल, सॉरी नॉट अ मायक्रो, मेगास्पोअरबद्दल, किंवा त्यालाच आपण मॅक्रोस्पोअर म्हणतो. आता डिटेलमध्ये आपण स्ट्रक्चर बघू. ॲक्च्युली अँजिओस्पर्म बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे मेगास्पोअर ऑफ अँजिओस्पर्म. सो तुम्ही बघू शकता, वर दाखवलेला स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. स्टिग्मा दिसत नाही, बट स्टाईल आणि ओव्हरी दाखवलेली आहे. आणि ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट आहे? ओव्ह्यूल प्रेझेंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मेगास्पोअर. सो देन हे जे तुम्ही स्ट्रक्चर बघत आहे, हे अँजिओस्पर्मिक प्लांटचं मेगास्पोअर आहे, नेहमी लक्षात ठेवा. सो आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे मेगास्पोरोजेनेसिस. सो आता मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाईट, त्यालाच म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. आता मेगा म्हणजे काय ॲक्च्युली? तर मेगास्पोर म्हणजेच ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे, फिमेल गमेटोफाईटला आपण म्हणतो मेगास्पोर. सो आणि जेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट. सो म्हणून इथं म्हटलेलं आहे मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर ऑर मॅक्रोस्पोर, किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाईट, त्यालाच काय म्हणतो आपण? मेगास्पोरोजेनेसिस. आता तुम्हाला माहीत आहे, जे ओव्ह्यूल आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये किंवा तो बनले राहते MMC पासून, दॅट इज द मेगास्पोअर मदर सेलपासून. सो आता हे मेगास्पोअर मदर सेल काय आहे? तर तुम्हाला माहिती असेल, ॲक्च्युली जे मेगास्पोअर मदर सेल आहे ते कशापासून बनले राहते, किंवा त्यांचं जे ओरिजिन आहे ते कशापासून फॉर्म झाले राहते? मेगास्पोअर मदर सेल, दॅट इज द आर्चेस्पोरियल सेलपासून. सो आर्चेस्पोरियल सेल काय आहे? तर आर्चेस्पोरियल सेल ॲक्च्युली याचं काय होते? डिव्हिजन होते, किंवा तुम्ही म्हणू शकता यांचं जे ओरिजिन आहे आर्चेस्पोरियल सेलचं, ते कसं आहे? हायपोडर्मल आहे. तर हायपोडर्मल म्हणजे काय? ॲक्च्युली जे ओव्हरीची वॉल आहे त्याच्यामधूनच काय झाले असते? यांची डेव्हलपमेंट झालेली असते. कोणाची? आर्चेस्पोरियल सेलची. आणि हे 2 पार्टमध्ये किंवा 2 सेलमध्ये काय होतात? डिवाईड होतात, दॅट इज द आउटर अँड इनर. आता आउटर कुठला आहे? आउटर आहे प्रायमरी परायटल सेल, आणि इनर जे आहे ते आहे प्रायमरी स्पोरोजिनस सेल. सो प्रायमरी परायटल सेल हे काय फॉर्म करते? न्यूसेलस फॉर्म करते, नेहमी लक्षात ठेवा. आणि जे प्रायमरी स्पोरोजिनस सेल आहे ते मेगास्पोअर मदर सेल म्हणून काय करते? ॲक्ट करते. म्हणजे इट ॲक्ट ॲज अ मेगास्पोअर मदर सेल, दॅट इज द MMC. कोण? स्पोरोजिनस सेल, नेहमी लक्षात ठेवा. सो आणखी की तो थोडा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित, जे आर्चेस्पोरियल सेल आहेत ते आउटर आणि इनरमध्ये डिवाईड होतात. सो ठीक आहे, जे
आउटर आहे, दॅट इज आपण त्याला ऑल्सो कॉल्ड म्हणतो प्रायमरी परायटल सेल. आता तुम्हाला इथं एक पॉईंट लक्षात ठेवावं लागेल की जे प्रायमरी परायटल सेल आहेत त्यांचं कुठल्या टाईम पिरियडमध्ये डिव्हिजन होऊ शकते किंवा डिव्हिजन होत नाही. बट स्पोरोजिनस सेलमध्ये किंवा प्रायमरी स्पोरोजिनस सेलमध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा याचं कधीच डिव्हिजन होत नाही. म्हणून हे ॲक्ट करतात मेगास्पोअर मदर सेल, दॅट इज द MMC. आणि हे मेगास्पोअर मदर सेल खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात कशामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाईटमध्ये. आम्ही नेहमी लक्षात ठेवजा जे MMC आहे दॅट इज द मेगास्पोअर मदर सेल, याची जे नेचर आहे ते आहे डिप्लॉईड इन नेचर. सो बघू शकता तुम्ही इथं दाखवलेलंच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जो मेगास्पोअर मदर सेल आहे हा डिप्लॉईड इन नेचर आहे, याचं का होईल, डिव्हिजन होईल. आता मिओसिस, इट अंडरगोज मिओसिस. म्हणजे मिओसिस तुम्हाला माहिती आहे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतात तिथं रिड्यूस होतात, म्हणजेच हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम ट्रान्सफर फ्रॉम देअर पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. आता मिओसिस आहे तर रिडक्शन होणार आहे, साहजिक गोष्ट आहे. आणि या मेगास्पोअर मदर सेल म्हणजेच MMC दॅट इज द मेगास्पोअर मदर सेल हे काय फॉर्म करतात मिओसिस झाल्यानंतर, दॅट इज द 4 हॅप्लॉइड मेगास्पोअर. आणि हे 4 हॅप्लॉइड मेगास्पोअर एकमेकांवर काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात. सो त्यालाच आपण काय म्हणतो लिनियर टेट्रॅड. आणि टेट्रॅड तुम्हाला समजलंच असेल की टेट्रॅड म्हणजे ॲक्च्युली किती असतील तिथं 4 असतील. ठीक आहे, काय 4 असतील, मेगास्पोअर 4 असतील. सो इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही बघू शकता मी डायग्राममध्ये इनर सेल ग्रो आणि खालचे जे 3 तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता जे 4 हॅप्लॉइड सेल आहेत त्याच्यामधले जे खालचे 3 आहेत ते काय होऊन राहिले, डिजनरेट होत आहेत. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही सिंगल एम्ब्रिओ दॅट इज द मेगास्पोअर मदर सेलपासून तो कसा आहे डिप्लॉईड इन नेचर, त्याच्यापासून काय फॉर्म झालं आणि इट अंडरगोज मिओसिस. त्याच्यामध्ये तो मिओसिसमध्ये गेला, देन नंतर मिओसिस झालं. मिओसिस झाल्यानंतर त्यांनी काय फॉर्म केलं, 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म केले. आणि 4 हॅप्लॉइड सेलमधले जे खालचे 3 आहेत ते काय झाले इथं डिजनरेट झाले. आणि मी इथं फक्त मेन्शन केलेलं आहे आउट ऑफ 4 मेगास्पोअर मी जे टेट्रेट सांगितले होतं त्यामधले जे अप्पर आहेत ते 3 डिजनरेट झालेले आहेत. सो जे अप्पर आहेत ते काय झाले 3 डिजनरेट झाले, अप्पर 3. आणि खालचा जो राहिलेला आहे एक तो कोणता आहे, लोअर मोस्ट आहे. सो डायग्राममध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, थोडं करेक्शन आहे स्लाईडमध्ये की ॲक्च्युली मी खालचे 3 डिजनरेट दाखवलेले आहेत आणि इथं मी मेन्शन केलेलं आहे वरचे 3 काय झाले डिजनरेट झाले, तेवढं लक्षात ठेवाल. सो जे लोअर मोस्ट आहे मेगास्पोअर आणि त्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघसाल तो अपर मोस्ट समजा फॉर एक्झाम्पल, तो इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोअर. आणि हाच काय ॲक्ट करणार आहे, फंक्शनल मेगास्पोअर म्हणून काय करणार आहे, ॲक्ट करणार आहे. साहजिक गोष्ट आहे ते 3 जे आहेत ते मेगास्पोअर डिजनरेट होतील. मग सगळे जे एनर्जी वगैरे आहे ते सगळे कोणाकडे येऊन जाईल, लोअर मोस्टकडे किंवा अपर मोस्टकडे येऊन जाईल. नेहमी लक्षात ठेवा अपर मोस्ट किंवा लोअर मोस्ट जर तुम्ही पाहिलं असेल जे 3 डिजनरेट मेगास्पोअर आहेत ते खालचेसुद्धा डिजनरेट होऊ शकतात 3 किंवा वरचेसुद्धा गाऊ शकतात डिजनरेट होऊ शकतात. मी इथं काय घेतलेलं आहे अप्पर घेतलेलं आहे 3 काय झाले तिथं डिजनरेट झाले. आणि डायग्राममध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे लोअर मोस्ट 3 जे आहेत ते काय झालेले आहेत डिजनरेट झालेले आहे. सो जो फंक्शनल मेगास्पोअर आहे जो एक मेगास्पोअर राहिला 3 डिजनरेट झाल्यानंतर एक राहणार आहे तिथं तो इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोअर. सो फंक्शनल मेगास्पोअर जो आहे इट इज ॲक्च्युली द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गमेटोफाईट. नेहमी लक्षात ठेवा जे फिमेल गमेटोफाईटचं काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे ते कुठून होणार आहे. आता हा जो एक फंक्शनल मेगास्पोअर राहिले इथं आहे दाखवलेलं तुम्हाला डायग्राममध्ये त्याच्यापासून काय होणार आहे याचं डेव्हलपमेंट होणार कोणाचं फिमेल गमेटोफाईटचं. सो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकताच. देन आता तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की ॲक्च्युली जो एम्ब्रिओ म्हणजेच एम्ब्रिओसॅक्युअर ज्याला आपण दॅट इज द मेगास्पोअर मदर सेल होतं त्या मेगास्पोअर मदर सेलचं काय झालं मिओसिस झालं. मिओसिस झाल्यानंतर 4 हॅप्लॉइड सेल काय केले तिथं त्यांनी फॉर्म केले. इथं वरचे 3ही डिजनरेट होऊ शकतात किंवा खालचे 3ही डिजनरेट होऊ शकतात. 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म केले म्हणून त्याला म्हटलेलं आहे लिनियर टेट्रॅड. लिनियर टेट्रॅड का म्हटलेलं आहे कारण की ते एकमेकांवर काय केलेले आहेत अरेंज केलेले आहेत. ठीक आहे. सो इथं जो 3 डिजनरेट झाल्यानंतर इथं एक मेगास्पोअर राहणार आहे. सो इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोअर. सो हा फंक्शनल मेगास्पोअर काय होणार आहे याचं काय होणार आहे ॲक्च्युली तुम्ही जर इथं डायग्राममध्ये बघत असाल काय होणार आहे ग्रोथ नरिश बाय न्यूक्लियस. याची
नरिशमेंट वगैरे जे आहे ते सगळे होणार आहे. देन नंतर त्या मेगास्पोरचं काय होणार आहे, दॅट इज तो जो फंक्शनल मेगास्पोर आहे त्याचं काय होणार आहे, मायटोसिस होणार आहे. इट अंडरगोज फर्स्ट मायटोसिस. आणि तिथं तुम्ही बघत असाल तिथं त्यांनी काय फॉर्म केलेलं आहे, 2 न्यूक्लियर फॉर्म केलेले आहेत. सो देन त्याच्यानंतर नेक्स्ट मायटोसिस पुन्हा घडलं, 4 न्यूक्लियर काय झालेले तिथं फॉर्म झालेले आहेत. असं करत करत हे पुन्हा काय होत जातात, डिजनरेट होत जातात. म्हणजेच ॲक्च्युली नॉट अ डिजनरेट, हे काय होत जातात, डिवाईड होत जातात बाय मीन्स ऑफ मायटोसिस. सो तुम्ही इथं बघू शकता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाईट ऑर एम्ब्रिओ सॅक ऑर अ मेगा गमेटोफाईट. सो तुम्हाला माहीत आहे फिमेल गमेटोफाईटला ऑल्सो कळल्यास काय म्हणतात, एम्ब्रिओ सॅक, किंवा त्यालाच ऑल्सो कळल्यास मेगा गमेटोफाईटसुद्धा म्हणतात. आता बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. मी जे डायग्राम तुम्हाला अगोदर स्लाईडमध्ये दाखवलेले आहे ते डायग्राम आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. फक्त इथं एक लक्षात ठेवायचं, एक तर डिजनरेट व्हायचे असतील लिनियर टेट्राइडमधले तर खालचे डिजनरेट होऊ शकतात 3, किंवा वरचे 3 काय होऊ शकतात, डिजनरेट होऊ शकतात. आणि त्यामधला एक काय ॲक्ट करणार आहे, इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोर, म्हणजेच तो फंक्शनल मेगास्पोर म्हणून ॲक्ट होणार आहे. सो जो हॅप्लॉइड फंक्शनल मेगास्पोर आहे त्याचं काय होईल, सगळ्यात अगोदर इट अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. सो आणि तो फॉर्म करणार आहे 2 न्यूक्लियाय. देन हे 2 न्यूक्लियाय काय होतील, मायग्रेट होतील. आता मायग्रेट कुठं होतील, साहजिक गोष्ट आहे, जे एम्ब्रिओ सॅक आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने काय होतील, ते मायग्रेट होतील. एक जो न्यूक्लियाय तो चलाजल एंडला जाणार आहे, म्हणजे वरच्या साईडला जाणार आहे. आणि दुसरा जो न्यूक्लियाय तो कुठल्या साईडने जाणार आहे, मायक्रोपायलर एंडने जाणार आहे, म्हणजे मायक्रोपायलर एंडकडे जाणार आहे. म्हणजे दोन्ही मेगास्पोर, म्हणजे दोन्ही जे न्यूक्लियाय आहेत ते काय होतील, सेपरेट होतील, अपोजिट पोलनी काय करतील, ते मूव्ह करतील. सो इथं अशा प्रकारे पुन्हा डिव्हिजन होईल. देन नंतर हे काय फॉर्म करणार आहेत, वरच्या साईडनी चलाजल एंडच्या साईडनी 4 न्यूक्लिया फॉर्म करणार आहेत. आणि खालच्या साईडनी म्हणजेच मायक्रोपायलर एंड जो राहणार आहे त्या साईडनी काय फॉर्म करणार आहेत, 4 न्यूक्लिया फॉर्म करणार आहेत. देन वरच्या साईडनी 4 राहणार आहेत आणि खालच्या साईडनी 4 राहणार आहेत. सो या आउट ऑफ 4 पैकी जे प्रत्येकाकडचं, फॉर एक्झाम्पल चलाजल साईडचा जो एंड आहे त्याकडे 4 न्यूक्लिया आहेत आणि खालच्या साईडनं सुद्धा 4 आहेत. सो त्यामधला एक जो न्यूक्लिया आहे तो कुठे येणार आहे, सेंटरमध्ये येणार आहे आणि ते फ्यूज होणार आहेत. सो फ्यूज झाल्यानंतर जे पोलर न्यूक्लिया आहेत ते काय होणार आहेत, फ्यूज होणार. फ्यूज झाल्यानंतर काय फॉर्म करणार आहेत, ते सेकंडरी काय फॉर्म करणार आहेत, सेकंडरी न्यूक्लियस. सो सेकंडरी तुम्ही इथं बघू शकता, सेकंडरी न्यूक्लियसला ऑल्सो कळल्यास सेंट्रल सेलसुद्धा म्हणू शकता, किंवा फ्युजन न्यूक्लियससुद्धा म्हणू शकता, किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियससुद्धा म्हणू शकता. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा या दोन्ही पोलर न्यूक्लियाचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे आणि सेकंडरी न्यूक्लिया फॉर्म होणार आहे, त्याचं जे नेचर असणार आहे ते कसं असणार आहे, नेहमी लक्षात ठेवा, डिप्लॉईड असणार आहे. सो मग आता वरच्या साईडनी 3 न्यूक्लियर राहिले आणि खालच्या साईडनी 3 राहिलेले आहेत. सो तुम्हाला माहीत असेल वरच्या साईडचे जे आहेत इट ॲक्ट ॲज अ, किंवा ते कन्वर्ट होतं कशात, अँटीपोडल सेलमध्ये. आणि खालचे जे आहेत त्यामध्ये तुम्हाला जर माहीत असेल, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे, सेंटरमध्ये काय राहते, एक सेल राहते आणि दोन्ही साईडनी काय राहतात, सिनर्जिट सेल राहतात. आणि सिनर्जिट सेलमध्ये काय राहते, फिंगर लाईक प्रोजेक्शन राहते, दॅट इज त्याला आपण काय म्हणतो, फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणतो. आणि हे फिलिफॉर्म ॲपरेटस काय करते, ॲज अ खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. जे पोलन ट्यूब डेव्हलप झालेले असते आणि जे पोलन ट्यूब या ओव्ह्यूलमध्ये म्हणजेच या ओव्हरीमध्ये एंट्री करते, तर ॲक्च्युली ते कशा थ्रू एंट्री करणार आहे, त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये कशा थ्रू एंट्री करणार आहे, फिलिफॉर्म ॲपरेटस थ्रू काय करणार आहे, एंट्री करणार आहे. मीन्स फिलिफॉर्म ॲपरेटसचं जे मेन फंक्शन आहे ते काय आहे, अट्रॅक्ट करणं टू द पोलन ट्यूब, म्हणजे पोलन ट्यूबला काय करते, ते अट्रॅक्ट करते. सो आता इथं दाखवलेलेच आहे, जे 3 हॅप्लॉइड न्यूक्लिया आहेत मायक्रोपायलर एंडचे, ते कशात डेव्हलप होतात, एक ॲपरेटसमध्ये डेव्हलप होतात. सो एक ॲपरेटसमध्ये तुम्हाला माहीत आहे सेंटरमध्ये एक सेल राहतो, देन आजूबाजूला काय राहतात, आपण अगोदरच पाहिलेलं आहे, आजूबाजूने काय राहतात, सिनर्जिट सेल राहतात, त्याला ऑल्सो कळलं सिस्टर सेल किंवा हेल्पिंग सेलसुद्धा म्हणतात. सो वरचे जे आहेत मीन्स चलाजल साईडच्या एंडचे जे सेल आहेत ते कुठले आहेत, अँटीपोडल सेल आहेत आणि त्यालाच ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रिटिव्ह सेलसुद्धा म्हणतात. आणि हे यांचं जे नेचर आहे ते कसं असते, नेहमी हॅप्लॉइड असते. आणि इथं जो एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गमेटोफाईट डेव्हलप झालेला आहे थ्रू द MMC, दॅट इज अ मेगास्पोर मदर सेल. तर याच्यामध्ये आपण अगोदरच बघितलेला आहे हा कसा डेव्हलप होणार आहे, 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे, इथं स्लाईडमध्ये करेक्शन आहे, मी लास्ट लाईनमध्ये सांगितलेलं आहे. जे फिमेल गमेटोफाईट आहे तो कसा आहे, मोनोस्पोरिक आहे, म्हणजेच सिंगल स्पोरपासून काय झालेला असेल तो डेव्हलप झालेला असेल. एंडोस्पोरिक मीन्स विदिन द स्पोरमध्ये घडणार आहे.
देन नंतर 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड. इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, इथं मी मेन्शन केलेलं नाही आहे, बट 7 सेल्ड अँड 8 स्ट्रक्चर 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर काय होणार आहे इथं फॉर्म होणार आहे. कशाचं? एम्ब्रिओ सॅकचं. सो हे डिटेलमध्ये आपण बघितलं डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. एक वेळा आपण पुन्हा शॉर्टकटमध्ये बघू. सो जो मॅगास्पोर मदर सेल आहे, मॅगास्पोर मदर सेलचं मिओसिस होते आणि मिओसिस झाल्यानंतर हा फॉर्म करतो लिनियर टेट्रॅड. लिनियर टेट्रॅड म्हणजे हा 4 हॅप्लॉइड सेल काय करणार आहे? फॉर्म करणार आहे. आणि या 4 हॅप्लॉइड सेलपैकी 3 जे आहेत ते काय होतील? डिजनरेट होतील. सो ॲक्च्युली 3 वरचेसुद्धा डिजनरेट होऊ शकतात सेल आणि खालचेसुद्धा काय होऊ शकतात? डिजनरेट होऊ शकतात. जर वरचे 3 डिजनरेट झाले तर खालचा जो राहणार आहे एक सिंगल तो काय होईल? इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोर. सो या फंक्शनल मेगास्पोरचं काय होणार आहे? नेहमी लक्षात ठेवायचा जो मेगास्पोर मदर सेल आहे त्याचं जे नेचर आहे ते डिप्लॉइड आहे. ठीक आहे. देन असं काय होणार आहे? मायटोसिस होणार आहे आणि अशा थ्रू ते काय करतील? 2 न्यूक्लिया फॉर्म करतील आणि हे 2 न्यूक्लिया दोन्ही अपोजिट साईडला काय करतील? मूव्ह करतील. कशामध्ये? एम्ब्रिओ सॅकमध्ये. एक जाणार आहे कुठं? चेलाजल एंडकडे आणि एक जाणार आहे मायक्रोपायलर एंडकडे. अशा थ्रू पुन्हा त्यांचं डिव्हिजन होते आणि हे वरच्या साईडनी चेलाजल साईडच्या एंडनी 4 न्यूक्लिया फॉर्म करतात आणि खालच्या मायक्रोपायलर एंडला किती? 4 न्यूक्लिया करतात फॉर्म करतात. देन या प्रत्येकी 4पैकी 2 जे न्यूक्लिया आहेत एक सिंगल न्यूक्लिया फ्रॉम चेलाजल एंड आणि एक न्यूक्लिया फ्रॉम द अँटीपोडल नॉट अँटीपोडल दॅट इज द मायक्रोपायलर एंड. तर तिथं काय होणार आहे? सेंटरमध्ये येतील ते दोन्ही आणि त्यांचं काय होणार आहे? फ्युजन होणार आहे आणि फ्युजन झाल्यानंतर हे काय फॉर्म करणार आहेत? सेकंडरी न्यूक्लियस. आणि या सेकंडरी न्यूक्लियसचं जे नेचर राहणार आहे ते कसं राहणार आहे? डिप्लॉइड इन नेचर. सो तुम्हाला माहीतच असेल मग वरचे जे चेलाजल 3 सेल आहेत ते इट ॲक्ट ॲज ऑर इट डेव्हलप इन टू द अँटीपोडल सेल. त्यालाच आपण न्यूट्रिटिव्ह सेलसुद्धा म्हणतो. देन नंतर खालच्या साईडचे जे मायक्रोपायलर एंड साईडचे जे न्यूक्लिया आहेत त्यामध्ये सेंटरमध्ये राहतो एक सेल. देन आजूबाजूला एक सेलच्या कोण असतात? सिनर्जिड सेल, ज्याला आपण सिस्टर सेल किंवा हेल्पिंग सेलसुद्धा म्हणतो. देन सिनर्जिड सेलमध्ये काय राहणार आहेत? फिलिफॉर्म ॲपॅरेटस प्रेझेंट असते. इट इज अ फिंगर लाईक प्रोजेक्शन. सो हे फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं एक मेन फंक्शन आहे. हे काय करतात? पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतात. देन इथं जे पूर्ण जे मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक आहे ते डेव्हलप होणार आहे आणि ते एम्ब्रिओ सॅक त्याला आपण काय म्हणतो? फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो. सो हे स्ट्रक्चर कसं असणार आहे? 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर.